गाणी म्हटलं हॅलो 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 साले गुरु कावले यांच्या स्मरणार्थ सागर भुजबळ दीपक कलनार यांच्याकडून व देवगडची इज्जत राखून दोन्ही बुवांना देवगडचा पाणी दाखवा ही नम्र विनंती प्रकाश जाधव यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फक्त ही 2 गाणी तुमचं काय विशेष माका वाटतं तुका सोडून देऊचं लागलं. आज डबल बारीच होऊची आहे. अभिषेक उर्फ गांधीजी मांडवकर यांच्याकडून माझे परममित्र यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बक्षिसाचा विषय बुवा मागदेकर बुवा काय नाही माका नाही मिळाली. माझी सुरुवात होती आणि अगोदरच सांगितलेलं होतं वेळेचा भान ठेवून काय त्या बुवानी करा त्या पद्धतीत मी चढलो आणि सगळा या कसा चाळवून दिले तर बघा सुरुवात मीच केलं पण बऱ्यापैकी तो चाळावले पण तो अतिरेक झालो त्याच्यामुळे माका आता बोलायचा लागणारा तर तो येईसर आता त्याका हा म्हणून तो आता गेलो हा बाहेर माका होता म्हणून मी मगाशी उठान गेला आम्ही आमका ना हा देवान परमेश्वरान दिलेला म्हणून ते बाहेर गेला होता. मी म्हटलं ते का नाही दिलेला काय पण तो आधीच उठलो सांगायच्या आधी उठलो या नशीब त्याचा पण तो येऊन देतो तो इल्याशिवाय त्याची ओळख काय ती आज सगळी करून माका देवगडवाल्यांका देऊची आहे. तर चावटपणा कसली माझ्याकडे चलत नाही. ते वाघ बीक काय ते तर सगळा वाघांचं सांगतंय मी काय तर आणि शेळ्याने आम्ही काय भोगला तर तुका थोडक्यात सांगते तू फक्त येऊन खुर्चीवर बस काय वागते तू बुवा गेला नाही व आम्ही सांगते राणे जो कसं चांगल्या याच्यात सांगते आणि तो सांगता बक्षिसांचं काय घेऊन बसलो बुवा तुका बारी आहे ना इतके माका बारी आहेत मोठेपणा सांगत नाही. हो अरे तुझे 2 वाघांचे टपरी घेऊन बसलोस पण मी सगळ्यांबरोबर बारी करते कारण मी तुका मगाशीच सांगितलं अरे चंद्रकांत कदम बुवांच्या देवगडचो माणूस आहे त्यामुळे नुसतं वाघाकच घेऊन फिरणारो नाही माका जे मिळतात त्यांना घेऊन फिरते त्यामुळे माका उद्याही बुवा बारी आहे रोज चालू आहे तुका माहिती आहे तुझी केव्हा तरी ठरवून असता ती आणि तू माका आहे तर बक्षिसांचं काय घेऊन बसलो तुझं बाकी सगळा काय तर रेकॉर्ड आज माका MIDC पासूनचा सगळा बाहेरच काढूचा तू आठवण करून दिलंच म्हणून काय बुवा आमचं पाय थाऱ्यात नाही म्हणून सांगितलं त्यावर बघा आता तुमका बोललो तू साप नाही करूच माका काय अजिबात बोलायचं ना मी तुमका काय बोललोय मागापासून पण तुम्ही जर पहिल्यांदा बुवा बोललात ना मी त्यांना अगोदरच भेटून सांगितलं होते बुवा आज तुमचं गेम ठरवा कारण तुमका लोक बघू केलेले सगळे जे भजन रशी केले ते वागदेकर बुवांचा काय आता बघू केलेले आमचा काय रोज ऐकतं आणि त्या पद्धतीत बुवा तुम्ही पहिलं परफॉर्म केलाच ना बुवा सलाम माझ्याकडून तुमच्यासाठी बुवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी स्वतः माईक वरून सांगायचं वागदेकर बुवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यांपेक्षा जास्त डबल बारी त्यांच्याशी मीच केलंय स्वतः सांगायचं त्यांनी आणि ह्यो आमका शिकवता अध्यात्म ते का सांगा गेलं नाही तेव्हा तू गेलो तिथून भागला तर समाजला तो आता आतमध्ये येताना कठीण कारण माझा अनुभव आहे का तर आता विषय अतिरेक केला तिने ह्यो अतिरेक झालो आणि तोच या आमका मग पुढे भोगूचा लागता राणे भाऊ आणि त्यामुळे तर त्याका माका सगळं समजावून सांगायचा तू येईपर्यंत 1-2 गाणी म्हणाय त्याका ऐकायला जातात ना बक्षिसा वाचते की कोणाक मी बाहेरला सांगायला नाही लिहिलो माका बक्षिसा द्यावा म्हणून
बुवा कैलासवासी गुरुवर्य चंद्रकांत कदम बुवा यांचे शिष्य बुवा कैलासवासी सत्यवान तारी यांचे शिष्य श्री बुवा रोहिदास विष्णू ढोके यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहेत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या पैशावर काय ठरत नाही रे बुवा की तुका पैसे जास्त मिळाले किंवा वागदेकर बुवा, पण वागदेकर बुवा जे पहिला जागा केला नाही ना त्याच्यात तुझा विषय आउट केला नाही तुका, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलस तू, याच्या पुढचा तू अध्यात्म सांगूच शकत नाही, त्याच्यामुळे तू माझ्यावर घसारलो आणि माका विचारलंस यांच्याबद्दल मी काय तुमका काय कसं बोलूक नाही होत्या, पण तर सांगते मी नंतर तो आमचा लावून देऊ बघी होतो पण मारणार आता, कारण आमची आता झालं म्हणजे सेटलमेंट झाली आमची। बाहेर गेलो आणखी फसलो, तो बाहेर गेलो आणखी फसलो, आता आम्ही आमचं जमवलं का ब्रॅकेट, आता मरतो कर्मा, तुझी काय सीट आता येण्यासारखी नाही, किती आणि काय केलंस तरी दोघांनी काय करूच आता आम्ही केलं। श्री हरी जगत्पिता दूर करीतो व्यथा, श्री हरी जगत्पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा। बोंबाटलेस ना तर 10 आगीच लावूचे लागतील गुंड्या तुका। येणारच नाही आता ते समजलो मी आता काय करील त्याचा। पंडित जाधव पडवणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद। ओनली चांगली सुरुवात केली व्यवस्थित, जेव्हा थोडासा बोलला काय तर चंडू मुंडू गुंडू तुका बोलले, अध्यात्माबद्दल बोलले आणि सुरुवात केली, त्याच्यावरनं तू एवढा बोलाक नको होतस रे, बरं त्यांका काय बोलत नाहीस तू, माझं माकाच टार्गेट केलं, आता असंच करणार मी तुका बोलणार, त्यांका कशाक बोलू, माका ते काय बोलाक नाही, तुम्ही आपला काय तर तुमचा तो प्रमोट करीत राहा, बरे पैसे तुमका मिळतं आणि आणखी मिळते, कारण नवीन आस ना, त्यामुळे आज तुमका जास्ती मिळणार ती माका माहिती आहे। तो गेलो तू बोलू तू येणारच ना, घाबरलो म्हणजे त्याला माहिती आहे मी काय करीन, तर आता मी सगळं तिची इटमनाच करणार आहे, चेष्टेन ना। अरे ज्या बुवा का रूपाचा अभंग घेताना म्हणजे आम्ही प्रेमान बोलतोय बुवा, मी चिडणार बिडणार बुवा असो नाही, तुका या सगळा प्रेमान सांगते बुवा। ज्या बुवा का रूपाचो अभंग घेताना ध्यानाचो अभंग घेताना त्याच्यात जो बोलता त्याची लायकी काय ते सगळे लोक समजतात,
अरे ते का रूपाचो अभंग आणि ध्यानाचो अभंग म्हटले तर त्याचो भंग केलंच रे तू. तुका बोलायचा होता तर त्याच्या आधी बोलायचं होतंस. त्याच्या अगोदर तुका वेळ होतो ना, त्याच्यात काय तर बोल ना. मी येऊन बसल्याबरोबर तू असं काय डायरेक्ट असं काय लिहिलेलं नाही की तुझं हे चालू असताना मारा की आम्ही. अरे मुतखडू होऊन मारा आम्ही. तुझ्या जर नियमात वागला होता आम्ही मुतखडू होऊन मारवा. आणि आता तू किती गेलंस माका सांग माझा चालू असताना. बरोबर ना. म्हणजे दुसऱ्याक सांगताना बुवा ह्यो विचार कर. ताच माका सांगायचा तू काय बोलतोस. ह्यांका मी काय बोललं हो. ह्यांका काय बोललोय मी फक्त काय बोलले बुवा तुम्ही इकडे बघतास की तिकडे बघतास ह्या माका समजत नाही एवढाच फक्त बोललोय. पण त्याच्यावर तू वाईट त्यांका जास्त बोललं. तू बोललं बुवा त्यांच्या नजरेवरनं वगैरे. मी काय तुमका काय चकण्या बिकण्या म्हटले तुमका डायरेक्ट विषय बोलले का मी असा. म्हणजे चेष्टेचो गांगेश्वर समोरा. पण तू माका टकलेश पुजारी म्हटलं. तुझा या 8 दिवसात नाही झाला तर बघ. कारण ह्यो गांगेश्वर तसो जो कोण खोटा करताना कोण सत्या तर त्याका कळतं. त्यामुळे तुझा तुळतुळीत होणार. आणि डाव्या हाताचा काय बोलतोस रे बुवा. हे डाव्या हातावालो टाळ टाळ काहीतरी आंब्याचं टाळ आहे हो. या टाळ हा ये तुमका बोलला तर चुको बोल. एवढं मी बोलणार नाही येणार. अरे आंब्याचं टाळ बोललंस बुवा तू माका. पण तुझ्या माहितीसाठी सांगतोय अध्यात्म सांगणार बुवा तू. अरे आंब्याच्या टाळाशिवाय खायचा शुभ कार्य होत नाही बुवा. तेव्हा माझी गरज सगळ्यांका जास्त. खायच्याही शुभ कार्यात पहिलं आंब्याचं टाळ बांधूनच सुरुवात करतात लक्षात घे. आणि ह्यांका पिरवाडी तरवाडीवाल्यांनी सुद्धा सुरुवात करून त्या आंब्याच्या टाळाक लावला नाही. त्याच्यामुळे तुका जर करून लावला नाही असता तर पुढे हा बरोबर गेले टकलेश म्हटलं पर्या मागता म्हटलं तू खायला काहीतरी ज्या तुम्ही खाल्लंस तर मागतस की काय चावट पानत असली पोराची. तुकाराम बावकर बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पर्यासाठी गाणं म्हणाया या त्याच्या पैसे हा शिवरायांचा तो खास परेश दादाला नाव. शिवरायांचा तो बाळा शेडगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परेश करंगुटकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे असोच विषय असता काच होतं बोलवा म्हणजे मी आता बोलवून झाले तू येत नाही तर आता त्याच्या मनाचा प्रश्न त्याच्याला तुम्ही वळका ना त्याचा आता काय
त्याच्यावरनं त्याचं वळका ना विषय संपलो. बुवा कसं असतं माहितीये, आपण म्हणून दुसऱ्याक बोलताना विचार करायचो मी काय तुका बोललो. हॅलो शशीर आणि बुवा या सगळा बघून ठेवा. माका नंतर 2 सेशन मीटिंग लावून तुमच्या समोरच सांगतो मी चांगल्या दिवसाने चालले. कशा मारामारी सुद्धा होती. टायमाचा बघते मी सगळा करतो. पण मी चावट पण मी गजरी झालो तरी 2 मिनिटाचं घेईल. मला डोक्यात फिरवलं. मीच वय म्हणजे ते काय मग बोलूकच नाहीत बुवा. बरोबर आहे ना. वागदेकर म्हणजे ते आता पुन्हा तुमचं बोलणार सत्यानाच आज तुमच्या हाताने करून घेतलाच बुवा. ह्यो विषय तुमचं नाही. दाताचा अध्यात्म बुवा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीत सांगितलं 3 प्रकारचा. आणि त्याच्यात काय आता गुरमाट केला ना पण असा जळजळीत सांगशाल ना की परत अध्यात्म सांगता नाही असा सांगा. माझे तुमका फुल सपोर्ट. मी बक्षीस देईन त्या सांगला असतं. बघूया आज तुमची हिंमत माका बघूच्या वागदेकर. हो हा होय ना. वाकून टाका शाप चालत पाना कसली होय. आग घालता येऊ आणि जून राणे बुवा आम्ही मेला. हो वाघाने आग घातला नाही होय. आमच्या देवगडा लिंगडा टिट्यावर आग घातला नाही आणि ती जवता आम्ही सगळे होय ना बुवा. मी मेले ड्रम नेऊ पाणी होय चाललो कणकवली. आमची वारीच चालू होती. काय चेष्टे नाही ते माणूस साक्ष. आम्ही पाणी वाचता म्हणजे एवढं करून वाघांची वाघ करताच म्हणून बोलायचं आहे का. वाघ झालाच म्हणून तुम्ही काही करायचं असा त्याचा मग आमका बघूचा लागता ना का तुम्ही करतास का. आणि वरती आणि सांगतास वाघ आमच्या प्रत्येक बारीक काढता म्हणजे तुम्हीच दिलास ना. आम्ही दिला वाघांची टक्कर कुणी दिला. तुम्ही सांगितलंच म्हणून कुणीतरी त्या दिला नाही ना. मग वागदेकर बुवा संदीप पुजारी राणे बुवा संदीप पुजारी बारी असं तर डबल बारीचा सामान साधा लिहितात ना. मग तुमच्याच वाघांची टक्कर किती लिहितो. वाघ म्हणायचे नाही तर तुमका काय म्हणायचं. आम्ही म्हणता हो चावटपणा कसली तुमची सगळी. कोण बोलत नाही त्याचं गैरफायदा ओये. तुम्ही ओये काय म्हणतास. ओयांचा विषय का नाही त्यांना नाही म्हणून दाखवचा विषय नाही. पण त्यांनी काय बोलले डायरेक्ट एका ओवियाशिवाय म्हणजे ओविये चालू करीत भजनात. आणि तो काय म्हणतात तुझ्याकडे देऊ नाही पण तुझ्या माहितीसाठी सांगते चंद्रकांत कदम बुवा ओविये जे म्हटलेले आहेत ना ते तू कॅसेटमध्ये आहे पूर्वी. चंद्रकांत कदम बुवा तेव्हा त्यांनी सुद्धा ओविये म्हटलेले. फक्त म्हणण्याची त्याला अक्कल लागतात आणि ती मनाची टेक्निक हवी. तुमका येत नाही तर तुम्ही सांगा ना माका आमका येत नाही म्हणून. ते का ओविया बिवियांचा काय नाही. तो धोंडोचा ते का ओविये कुणी काय नाही. तो त्याच्या नादात तुम्ही लागून काहीतरी माका बोलवलं त्याका टार्गेट करूया निशाप नाही सो करूया. आता वही काढली का वाचता. हा MIDCचा MIDC आपली तिघांची बारी होती. तुमची जास्त काढला ना ते MIDCचा. माझं काय विषय मी नॉर्मल मध्ये साधारण 90 बिल्टी लावून मी COVID-19 बद्दल बोलतो. चांगला सांगा तुम्ही आता चांगलं असणार. लॉकडाऊन मुळे सगळे हेच सांगतोय मी. COVID-19 वाईट रोग तो म्हणजे असा रोग परत येऊ नये का तरी सांगा. असू काय करतो
हो इतकं नाही तसला काय बोलले तू विषय ना 90 बिंटी नको आमका आता ना ती जर कदाचित असती ना तर शाश्वत तुका नाहीसो केला नशीब तो रोग यंदा माका नाही तुझा नशीब तू माझ्याजवळ नाही 2 वर्ष या तुझा नशीब हा म्हणून मी नॉर्मल मध्ये घेते काय बोलतोस तू बुवा त्याच्यानंतर डाव्या हाताचं तू बोललंस डाव्या हाताने सगळा करणार तुम्ही पण बोललात बुवा मी तुमचं असं म्हणतोय दोघं समजा उजवा हातच नाही असं समजा या हा तुमका तर काय करशाल बुवा तुम्ही बाकी धुताना सकाळी त्याच हाताने धुत असणार आता तुमचाच धुतास ना तुम्ही की लोकांचं धूप जातात डाव्या हाताने अरे मग त्या धूप हयो ना तो मग असं काय म्हणतो तू का नाही जर धुलास ना मरशा पोट फुगवा तर करू कस आहे तुमका तुमचं झालं तर जाऊ शकता असं तुम्ही असं काही विषय याच्या नियमात वागलंच तर मुतखुड होऊन मरशा तू खुळावून तिच्या नादात लागन असं लागता आम्ही बारी करतो तशी त्याचा नको सांगितलं बुवान मगाशी तुझ्याकडे देऊ काय माका सांग तू काय दिलंस आज लोकांका तू काय दिलंस तू जा मगाशी भजन केलंस त्याच्यातलं तू काय दिलं आमका काही येत नाही बाबा होय हे का सूर कसली शोधता आता माझी सूर शोधूक तुका पुरं आयुष्य घालूचा माझं सूर एवढं तुका मिळण्यासारखं नाही शोधून मिळायचं नाही तुका काय बुवा आणि ते त्याच्यानंतर ओळी झालो तुम्ही म्हटलंच काहीतरी नाकाचा विषय काय तुझ्या नाकावर सारखं घाम येतात जत्रेत लाव की काय मी म्हणजे जत्रेत गेल्यानंतर नाका हात लावी तर होत की काय विषय आहे घाम येतात तुम्ही आपलं पुसते माका नाक हा म्हणून हो बस गाणं एखादी उडवूया आईचं गाणं कोणाक तुम्ही तरी सांगितलं बुवा पैसे दिला आणि सांगितलं ना आईवरून गाणं म्हणा अरे आईवरून गाणं म्हटलंच बुवा पण त्या शेवटच्या एका काय सांगितलंस आई कुठे काय करते आईचं महत्व सांगलंस ना आणि पुढे त्यांकाच विचारतस आई कुठे काय करते म्हणजे त्या चांगला तरी घेऊचा होतस का घेऊचा होता तुका तर काय तर सिरियल मधला घेतला ना आई कुठे काय करते काय करताच तुका माहिती आहे ना मग असा काय विचारतोस तू उडावलंस तुका कुत्र चावलो हो डॉबरमॅन चावलो आई कुठे काय करते पुढे विचारता प्रश्नचिन्ह अरे आपल्या आई काय करतात ताच त्यांच्या डोक्यात फिरला स्टार प्रवाहवाल्यांचा आणि त्यांचा ऐकून तुका फुल लागला आता फुलाला सुगंध मातीचा घे लिहून का बसव मी आधी काच म्हणते ते का कसा काय पहिल्यापासून माहिती असतं भजन रसिकांचा कोणतरी येऊन हा आईवरून त्यांना दिलेला आहे माका वाटतं ह्योच नाही ना पहिल्यांदा घेऊन ठेवी असे एकदा देऊन ठेवलं की त्यांनी 500 रुपये आणि दिला ते नेमके 90 वाल्याकडे दिला आणि त्याला सांगितलं मधीच पुजारी बुवाचा चालू झाला की माका आणून बक्षीस द्यायचा मग मी येलो पुजारी बुवा म्हणतो तो म्हणतो ठीक आहे पण तो 90 वाल्यानं केला काय एका आणून 100 रुपये दिला 100 रुपये दिल्यानंतर ह्यो घामागून एका 500 रुपये दिलेले 100 रुपये आणून आधी पहिलं उठान गेलो बाहेर नाही त्या का भेटलो अरे बोललो तुका 500 दिलेली तू मग कसं तू म्हणतो मी खुळावले तुझं ऐकत राहावं 2-3 वेळा बारमध्ये जाऊन बसवले 400 संपले उरलेले होते ते तुका दिले लिहून घेता आता तू लिहून घे आणखी काय कर माका जर बोलायचं आता मी बोलणार आणि मी असा ना की माका बाबा पुढच्या वर्षी परत माका तरवाडी पिरवाडी ठेवू हवी म्हणून असो काय विषय ना माका नाही ठेवलं मी घरी झोपा माका काय पण तुझा जा आता सगळा सांगवानच मी नाडण्यात जाणार कारण असोच बुवा आहे मी त्याच्यामुळे माझी ओळख ती निर्माण केली आहे मी तुझ्या भाषेत तुझी ओळख निर्माण कर म्हणून सांगितलंस ना ही ओळख मी आणि बुवा
दुसऱ्याका रिस्पेक्ट देऊक शिक, रिस्पेक्ट दुसऱ्या समोरच्या माणसाक रिस्पेक्ट देऊक शिक. आणि आता जे पारकर बुवा इले होते ना त्यांच्याशी बारी करून मी त्यांच्याकडनं समोरच्याक रिस्पेक्ट देऊक मी शिकले. हा बुवा तुझ्या माहितीसाठी सांगते, तुझ्या वेळेका नमस्कार करण्याची माझी ताकद आहे, तुझ्या नाही ना. हे सगळं चावट आपली चावटपणा तुमची भांडवत म्हणजे ह्यो की या करी तो मानणारच आतो. तू म्हणत उगच या केले मी देव डबल बारी असती तर बरी होय ना. तुम्ही थंडावला कधी मध्ये तुमका यांचं एक किस्सो सांगते. पबजी खेळतात हे ते चेहऱ्यांना दिसतात त्याच्यावरनं जाऊ नको. त्या दिवशी पबजी खेळत खेळत संडासात गेले आणि बाहेर येताना त्यांचं दुरून झालं असं म्हणजे मच्छून पेट झाली अशी पेंट झाले आणि सगळे बाहेरचे लोक हैराण झाले. अरे वागदेकर बुवा पेंट कसं झालं गेम खुसखुस उडव खुसखुस करीत गेलो आणि येताना पेंट झाली बुवा. आणि ह्या वाकडे झाल्यानंतर ह्यांका गाडीत टाकला आणि कणकवलीत घेऊन येले. कणकवलीत आणल्याने हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांनी चेकअप केला नाही. चेक करून झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं नाही ह्यांका काही एक प्रॉब्लेम झालेला आहे. ह्यांचं फक्त पॅन्टीचा बटन शर्टाच्या बटनात अडकला त्याच्यामुळे त्यांचं पेंट झालेलो बाकी त्यांना काय होत नाही. तसं वाईट नाही अडकला होता ना बटन त्यांना कळला नाही का बटन अडकलेला. तो त्यांनी मला लॉकडाऊन मध्ये फोन केला. जास्वंदीचा फुल काढून गेलो तो गुंडू बुवा आणि फुल काढून गेलो तो फांदी घाळत पडली त्याच्या हातात गुंड्याच्या. हा आणि मग घरात गेलो. घरात का झाल्यानंतर घरात गेलो तो बल्ब गेलेलो होतो तो लावून गेलो. गुलूप लाईटीचं बल्ब लावून गेलो. तो बल्ब लावताना वायरी सकट होल्डर हातात घालून पडलो आणि याचो माका फोन हे टाकले. अरे सकाळी म्हणता फुल काढून गेले ते म्हणता फांदी घालून पडली. बल्ब लावून गेले तो होल्डर घालून पडलो. आता म्हणता माका लग्निक झाला काय करू. मी त्याला सांगले आज तू काय तसल्या भानगडीत पडवून तू लग्नी बिगूच्या आज तुझो घळाचो विषय आहे तो आजचो दिवस जरा थांब. हा गजर सुरू गजर चालू करूया आणि त्याच्यात थोडासा होतो टायमाचा बंधन ठेवूया. कारण हा MIDC आमची तिघांची वारी होती आणि होता आम्ही एक वाली मी जरा जरा घेऊन होता. पण तो जो आता मोठेपणाने सांगता ना आम्ही घेणारे तिने पहिल्यांदा काय केला नाही. हा आणि आता देवपूजेक लागलो बुवा. त्यामुळे तू पण त्याच्यातलोच त्याच्यामुळे तू कशात त्याच्यावर आमका बोलतोस ना बरोबर आला हो. हा अरे आम्ही आता सोडला हो ना काय बुवा चांगले आहो ना सोडला आम्ही सोडला. आता विषय तू सुधारलंस तसे आम्ही परत आमका आठवण किती सुधारता होती सुधारती म्हणजे आमच्या मरणात टपलोस तू. हा बाकी अध्यात्म काय तर तू बिंदास सांग. बाकी माझ्याकडे काय देव का ना अध्यात्म ती एक दोन अध्यात्म फक्त गजराच्या माध्यमातून सांगते बुवा माका माहिती आहे ती कदाचित तुका सुद्धा माहिती नसती. या तुझं पितळ कासारड्यात उघडा पाडला होता त्या दिवशी तो माझा तोंड वगैरे लावू नको. हा यांचा काही विषयच नाही ना वागदेकर बोलतो त्यांना हतरून बितरून जेवायला जावं गजर वयचं झोपाय नसतो. तुम्ही टेन्शन तेच आडूया भय आडो पडिये मी म्हणजे माझा मोठे पण सांगत नाही आणि माझ्या देवगडात बारी म्हणून सांगत नाही. पण खरोखरच मी माझ्या देवगडचा नाव बुवांका माझ्या महाराष्ट्रात ना त्या दिवशी तर साताऱ्यात जाऊन सुद्धा मी भजन करून दिले. माझ्या देवगडचं नाव 100% खाली पडाक देणार नाही. ही रांगेश्वराच्या
बक्षीस देवा नाही तर नको देऊ माका बक्षीस अशी काय देणार घेणार नाही पण हे आशीर्वाद ते महत्वाचे आहेत बुवा हे आशीर्वाद महत्वाचे हिला लक्षात हा कस म्हणजे आमटे बिमटे बघा किती मी ताच म्हणते एवढा सगळं बघून सुद्धा लोक त्याला जास्ती पैसे देतात या माका जास्ती वाईट वाटतं आणि आम्ही एवढे अनखाऊन दिवस काढणारे असून आमच्याकडे कोण लक्ष मी नेलं होते पहिल्या म्हटलं आता मी नेलं त्या कारणात पण असं विषय नाही बुवा शेवटी लक्ष्मी आती कधी कोणाकडे सांगता येत ना असो विषय गजराची सुरुवात करूया आणि गजरात ना बोलतोय या ठिकाणी बुवा पुजारी मांडकरी भजन मंडळ वीरवाडीचे बुवा बाळा तारी गजर गाणे कसले तरी गजर सुंदर गजर गाणे सुंदर गजर घेणे किंवा म्हणणे त्याच्यासाठी 101 रुपये पारितोषिक त्यांना मुद्दम सांगले हो पण ही चेष्टा नाही बुवा तुम्ही सांगा ना माका बाबा या दिसत नाही विषय संपले ते माका सांगतो सुंदरान बक्षीस दिलेला नशीब तरी सांगलाच नाही सुंदरा मनामध्ये भरली का गाणा मनामध्ये असं विषय तो असा दे आता गजरात सुद्धा मी माताही वेळेचा महत्व कळला कशात म्हणजे करून देऊ काय आता बोलता तिथं थोडासा मग त्याच्यातनं बोलतो हरिनामाच्या रंगात रंगू चला रे हरिनामाच्या रंगात रंगू चला रे दिनाचा आनंद घेऊ चला रे तुला कशा खरा तुला पुन्हा सारा हरिनामाचा तुला कशा खरा तुला पुन्हा सारा हरिनामाचा जो वारसो दिला नाही भजनाचा तो आपण चालू ठेवूया त्याच्यावर सुद्धा तू बोललो तेवढं पंचरत्नांचा सांगणार अरे तुमच्यासारखे जोडी कसले की आमका तीच आठवण करून देऊची लागता पाहिजे कळला बुवा हा गेली या वाक्य भारे पावलो तो
लिहून घेता तर बुवा कदम बुवा काय त्यांच्यात ताकद होती म्हणण्याची. 1 2 3 तर वाघाचा मगाशी बुवा सांगितलंच म्हणून वाघाची गोष्ट सांगते मग काय जास्त बोलत नाही. मग यांच्याकडे देते वाघदेकर बुवांकडे. हा तर बुवा वाघाचा सांगितलंच आम्ही वाघ आहोत. बुवा वाघाची गोष्ट तुका सांगते तर शेळीचा कातडा घालूचा सोड पण वाघाची परिस्थिती तुका सांगते काय झाली ती. एकदा वाघ असो जंगलात फिरताना पहिल्यांदा त्याका ससो दिसलो आणि सस्याक विचारल्यात तुका माहिती आहे मी कोण आहे तो. तर ससो म्हणता आता एवढंच तो घाबरलो आणि म्हणता हो माहिती आहे तुम्ही कोण असते तुम्ही राजा असं म्हटल्यानंतर वाघ पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर वाघा का कोलो दिसलो. कोल्याक विचारता माहिती आहे का मी कोण होतो कोण आहे तो. तो कोलो म्हणता माहिती आहेस तुम्ही राजा आहात. वाघ पुढे गेलो आणि हत्तीच्या समोर गेलो. हत्तीच्या समोर गेलो आणि वाघ त्या हत्तीक विचारता तुका माहिती आहे का मी कोण आहे तो. असा 1 2 वेळा फक्त हत्तीन ऐकान घेतला. वाघान 1 2 वेळा विचारला तुका माहिती आहे का मी कोण आहे तो. आणि असो सोंडेत धरला वाघा आणि गरा गरा 4 वेळा असो फिरवला की फेस येईपर्यंत खाली आपटला जमिनीवर. तोंडातला फेस येईपर्यंत आपटला. तेव्हा तो वाघ म्हणता अरे एवढं तुका माहिती होता तर आपटीपर्यंत एवढं मारलं की ते. तेव्हा वाघाक कळला की माझी ताकद काय हा आणि माझ्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ हा. या वाघात तेव्हा कळला. पण वाघ जर आता शेवटच्या स्टेज का हो लास्ट स्टेज का इलेलो पर्यायच रवलेलो नाही आता काय. शेवटच्या स्टेज का इलेलो वाघ. हा म्हातारो वाघ हो दात पडलो ना 1 दात पडले तुम्ही उडवी वाक्य भारी आहे पावलो तो. तुम्ही उडवशाल ना तोंड पण धुवून यावा जाऊ टेन्शन येऊ लागलं तुम्ही तुमच्याकडे देते बिंदासा पोहा मी होय तुमच्या बरोबर मी तुमका सांगतो पण त्याका सोडायचो ना चालेल मी तुमका अजिबात बोलणार नाही का. तुम्ही तरतरीत राहू असं चाय बी द्यावं चाय तीच आठवण करून तुमका असं वाईट येणे उद्देशात बोलत नाही म्हणजे असे थर्ड पाडा नको ह्याच माता मनाचा पेटीत घेवा तुम्ही. माचीच कशा काही नुसती कांडी आणून दिलास तरी मी पेटवू शकतो. कांदा घेऊन वाटा पेट वाटा कांडी आणा असं वड कांदा पेटो गुड्या वड कांदा पेटो भारी पावलो तो माका उद्याक वाटते भारी. तसं तो काय वाईट माणूस नाही चांगलंच मी बोलले म्हणून जास्त काय बोलू नको हा बोलाकच आहे यार. नाही जर तुका बोलले तर तू माझ्या टाकल्याच चढशी पुढच्या आहे का म्हणून आतापासून चेपीत घेतले पावलो तो. बोलले जमता काय टायमिंग जो काय उद्या त्याची आता करणार रिटर्न पावलो तो. सारा विश्वाचा आधार
साऊंड बुवा. शिवाजी महाराज एकदा मल्लिकार्जुनच्या मंदिरात आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेले आणि तिकडे गेल्यानंतर महाराजांनी बघितलं नाही तर सगळ्या म्हणजे वाटे बिटे बांधलेले नव्हते, घाट बांधलेले नव्हते. ते महाराजांनी सगळे घाट बांधून काढले. बाहेर गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर एक मंदिराच्या समोरचं बुरुज बांधलेलं नव्हतं. सगळ्या कामगारांना जमा केल्याने सांगितल्याने महाराजांनी, शिवाजी महाराजांनी हा चौथा बुरुज सुद्धा ताबडतोब बांधून इथे व्हायला पाहिजे. आणि चौथं बुरुज सुद्धा ते बांधून काढला नाही. त्या कामगारांनी बांधून झाल्यानंतर कामगारांना असं वाटला, अरे महाराष्ट्राचा जाणता राजा आणि आमच्या आंध्र प्रदेशमध्ये येऊन हे सगळे घाट बांधतोय, वाटा बांधतोय, बुरुज बांधतोय. हा राजा सगळ्यांच्या हृदयात राहायला पाहिजे. कारण आताचा जर असतो ना बुवा, हो आंदेकर बुवा, तर त्यांनी काय सांगितलं नसतं का, काय माझ्या मतदारसंघात येत नाही यार. हो महाराष्ट्रात मी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन काय करू. पण ती शिवाजी महाराज होते बुवा आणि त्या आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तो चौथा बुरुज बांधून झाल्यानंतर त्या कामगारांच्या मनात आलं की हा कोणतरी राजा, हा शिवाजी महाराज आमच्या आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकाच्या हृदयात राहायला पाहिजे हा राजा. त्यामुळे त्यांनी काय केलं नाही, स्वतः आपण वर्गणी काढला नाही कामगारांनी आणि थंय एक शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी बुवा म्हणजे स्मारक सारखी प्रतिमा निर्माण केल्याने आणि ती शिवाजी महाराजांची पहिली जिवंत समाधी होती बुवा आंध्र प्रदेशमध्ये. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलो राजा जाऊन तिकडे हे छत्रपती ह्या सुद्धा सांगू शकतो. म्हणजे अध्यात्म बाकी रामायण, रावण बिवण ह्या आपण सांगायलाच हवा. पण ज्यांच्यामुळे ही भजनं चालू होत ना आता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आम्ही अध्यात्मात सांगू शकतो. कळला का? ज्याच्यामुळे आज अध्यात्म सांगू शकतो ना का, खरा अध्यात्म म्हणजे शिवाजी महाराज. त्यांचा सुद्धा थोडीशी माहिती हवी आपले. हो चेंडू मुंडू दिसू तो व्हॉट्सअप का लागला. तो रात्रीचं 2 वाजता सुद्धा चादरीत मोबाईल घुस घुस पबजी बघ यांच्या वाटला टाकली डायरेक्ट लागत. ठीक आहे पुढे